सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. उत्तर महाराष्ट्राला पावसानं जोरदार तडाखा दिला, त्यामुळे तितूर नदीला महापुरानं विळखा घातला होता. परंतु पावसाचं प्रमाण आता कमी झालं, त्यामुळे चाळीसगाव शहरातील बाजारपेठेमध्ये शिरलेलं पाणी आता हळूहळू ओसरतंय. पुराच्या पाण्यात अनेक जनावरं वाहून गेली आहेत, तर कोट्यवधींचं नुकसान झालंय. जळगावात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. तिथल्या डोंगरी नदीला सुद्धा पूर आला होता. त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहात ट्रकवरती एक मुलगा अडकला होता. जळगावात तुफान पाऊस पडला आणि त्यामुळे बोरी धरणाची पाणी पातळी वाढली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चाळीसगावातील तितूर नदीला पूर आल्यानं नगरदेवडा या मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. उत्तर महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसला असून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या आजी-माजी पालकमंत्र्यांकडून चाळीसगावची पाहणी करण्यात आली. गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. 8 ते 10 जण वाहून गेल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. नागरिकांना तातडीनं मदत करावी अशी मागणी महाजनांनी केली. तर पंचनामे झाल्यावर लगेच मदत करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. चाळीसगावात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं होतं. पावसाचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोलापूर औरंगाबाद धुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तब्बल 16 तासांनंतर घाटातली वाहतूक सुरू झाली आहे. जेसीबीच्या मदतीनं दरडीत अडकलेल्या मालवाहू ट्रकला बाहेर काढण्यात आलं. औरंगाबादमधील कन्नड परिसरात ही दरड कोसळली होती. पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात मुसळधार पाऊस झाला. पावसानं किनारपट्टी भागाला चांगलं झोडपून काढलं. सखल भागात पाणी साचलं होतं. दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. मावळमध्ये चांगला पाऊस झाल्यानं भात पिकांना जीवदान मिळालंय. पावसानं विश्रांती घेतल्यानं भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावलाय. मुंबईतील कुरार परिसरात मोठा पाऊस झाला. त्यानंतर कुरार परिसरातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती आहे. परिसरातील 100 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. पालघर जिल्ह्यात सकाळपासून वाढलेला पावसाचा जोर आता कमी झालाय. जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस दिवसभर पडत होता. बोर्डी, तलासरी, उंबर गावामध्ये पावसाचा वेग आता कमी झालाय. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव या 2 तालुक्यांच्या हद्दीवरील नांदडी नदीला पूर आल्यानं पाथर्डी तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरं पाण्यात गेली. हळूहळू पुराचं पाणी ओसरत असल्यानं नागरिकांना दिलासा मिळतोय. दिवसभर बचाव पथकं नसल्यानं अडचण निर्माण झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील नांदडी नदीला पूर आल्यानं तिथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू होते. परंतु प्रभावी सुविधा नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आणि महापुरातून 50 नागरिकांची सुटका करण्यात आली असून 100 नागरिक पुरात अडकले होते. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव या 2 तालुक्यांच्या हद्दीवरील नांदडी नदीला पूर आल्यानं पाथर्डी तालुक्यातील नदीकाठावरील गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरं पाण्याखाली गेली होती. महापुरातून 50 नागरिकांची सुटका करण्यात आली असून 100 नागरिक अजूनही पुरात अडकलेले आहेत. नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांना बैलगाडी पुढे नेल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. या घटनेत बैलजोडीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. नदीचा प्रवाह अचानकपणे वाढला आणि शेतकऱ्यानं बैलगाडीसह बाहेर पडायचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये त्याला यश काही आलं नाही. त्यामुळे 2 मुख्य जीवांना आपला जीव गमवावा लागलाय. वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. तुळींज रोड, गालानगर इथल्या सखल भागामध्ये पाणी साचलंय. नवी मुंबईत मोठ्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासून नवी मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. बऱ्याच दिवसांच्या दांडीनंतर पाऊस पडलाय. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी आणि ऐरोली भागात पावसानं हजेरी लावली.
बीडमध्ये रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरी नदीवर हिरडपुरी बंधारा तुडुंब भरल्यानं बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला। सध्या पावसाचा जोर कमी असल्यानं गोदावरी काठी असलेल्या राजापूर गावाला संपर्क तुटला होता, तो आता पूर्ववत झालाय। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे। मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांना या पावसाचा फटकाच बसणार आहे। बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलेला आहे। शेतीबरोबरच इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी वर्तवलाय। आता इतर बातम्या पाहूयात। सचिन वाझे भिवंडीतील रुग्णालयात दाखल झाले असून सचिन वाझे यांची तब्येत बरी नसल्यानं त्याला भिवंडीतल्या SS हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। हॉस्पिटलमध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। सचिन वाझेची काही दिवसांपूर्वी JJ रुग्णालयात तपासणी केली असता त्याच्यावर बायपास करण्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अखेर त्यांना ठोठावण्यात आलेला 50,000 रुपयांचा दंड भरलाय। सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं त्यांना हा दंड भरावा लागलाय। हा निधी त्यांना मुख्यमंत्री कोविड निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार परमबीर सिंग यांनी हा निधी जमा केलाय। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। सुभाष देसाई, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते। राज्यातील कोरोना परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। ठाण्यातील मनपा अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। कल्पिता पिंपळे यांना वेळी सुरक्षा रक्षकांनी हलवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता। हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक दृश्य समोर आलेली आहेत। हल्ल्यानंतर महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांना सुरक्षा रक्षक पळत घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय। ठाण्यात ओवळा माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला। अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी त्या गेल्या असता भाजी कापण्याच्या कोयत्यानं त्यांच्यावरती हल्ला झाला। या हल्ल्यात त्यांची 2 बोटं कापली गेली आहेत। त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। एकनाथ शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अधिकाऱ्यांवरती होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला। ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली। पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून तो मार खाईल, याची मस्ती उतरवली पाहिजे अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। जखमी महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भेट घेतली। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसंच दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला। त्याचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले। अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांनी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं। ठाण्यातल्या महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय कामबंद आंदोलन केलं। ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मनमाडमध्ये सुद्धा उमटले। नगर परिषद कामगारांनी काम बंद आंदोलन करून या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध केला। यावेळी संतप्त कामगारांनी पालिकेच्या मुख्य गेट समोर धरणं आंदोलन केलं। त्याचसोबत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। सत्तेला झुकवण्याची ताकद ओबीसीमध्ये असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। भाजप आणि शिवसेनेत संघर्ष झाल्यानं मंत्री झाल्याचं त्यांनी सोलापुरात ओबीसी मेळाव्यात सांगितलं। कोणत्याही पक्षावर टीका करून ओबीसी आरक्षणाचा विषय सुटणार नाही, मात्र इतर कोणत्याही गटाला आमच्यातून आरक्षणाचा वाटा मिळणार नाही असा इशारा त्यांनी दिला। मुख्यमंत्री जनआशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात। कोकणात जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला। महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना ईडीचा फायदा होणार असं वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे।
सुप्रिया सुळे यांना असं वाटत असेल की सत्तेचा गैरवापर याआधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. ते नागपुरात बोलत होते. मी कुठेही फरार नाही, तिरुपतीला गेलो होतो, आज आपल्या समोर आहे, आपल्यावरील आरोप तथ्यहीन आहेत असं मनोहर मामा भोसले म्हणाले. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला असून करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं ते म्हणाले. माझी विनाकारण बदनामी सुरू आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. अकोला महापालिकेच्या ऑनलाईन सभेत पुन्हा गदारोळ झाला. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी घर टॅक्सवर लावलेली सास्ती म्हणजेच व्याज रद्द करा या मागणीसाठी सभेत गदारोळ केला. यानंतर भाजप महापौरांनी शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 1 असे 9 नगरसेवकांना सभेतून निलंबित केलं. नागपूरच्या बुटीबोरी परिसरात राहणाऱ्या 4 वर्षीय आरोहीला डेंग्यूची लागण झाली. 2 दिवसाआधी आरोहीला डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानं तिचे पालक सध्या चिंतेत आहेत. सध्या तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असली तरी आरोही ज्या भागात राहते त्या भागात सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण असल्याचं तिच्या पालकांनी सांगितलं. प्रशासन दारात येतं मात्र तात्पुरती चौकशी करून निघून जात असल्याचा आरोप अनेक पालकांचा आहे. 1.5 वर्ष कोरोना नियमांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पर्यटन चांगलंच बाधित झालं. पावसाळा संपताच 1 ऑक्टोबरपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पर्यटन हंगाम सुरू होतोय. त्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीनं तयारी केली जाते. ताडोबातील जिप्सी चालक आणि गाईड्स यांची नियमित नोंदणी सुरू आहे. असं असलं तरी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी घडवणाऱ्या जिप्सी चालक आणि गाईड यांचं लसीकरण झालेलं आहे का याबाबत कुठलीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील रोडवर असलेल्या पुलावरून पाणी जात असताना ट्रक चालकानं ट्रक पाण्यामध्ये घालण्याचं धाडस त्याच्या चांगलं आलं. या पुलावरच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं गाडी पाण्यात उलटली. पाणी वाढल्यानं ट्रक चालक ट्रकवर उभा राहिला. शर्थीचे प्रयत्न करत दोरीच्या साहाय्यानं त्याला वाचवण्यात नागरिकांना सुदैवानं यश आलं. मासे पकडण्यासाठी गेलेले 3 तरुण पाण्यात बुडल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील मुरंबी तलावात घडली आहे. त्यापैकी 2घांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं असून 1 जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी तालुक्यातील आडेगाव खडकी या रस्त्यावर जड वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे संतप्त आडेगाव वासियांनी खड्ड्यात बसून आमरण उपोषण सुरू केलंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील उंदरी इथे एक 15 वर्षीय मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. दुपारी त्या मुलाचा मृतदेह आढळला. मुखेड तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला त्यामुळे उंदरी येथील नाल्याला पूर आला. त्या पुरात कमलाकर गडाळे नावाचा 15 वर्षीय मुलगा हा सकाळी वाहून गेला होता. दुपारी त्याचा मृतदेह सापडला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव या 2 तालुक्यांच्या हद्दीवरील नांदडी नदीला पूर आल्यानं पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर आणि पागोरी पिंपळगाव तसंच शेवगाव तालुक्यातील आखेगाव, वरूर, ठाकूर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरं पाण्याखाली गेली. बचाव पथकं नसल्यामुळे अडचणी येत आहेत. नदीला महापूर आल्यानंतर 50 नागरिकांची सुटका करण्यात आली. 101 नागरिक अजूनही अडकलेले आहेत. काही नागरिक तर बेपत्ता सुद्धा आहेत. मुंबईत सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. चेंबूरच्या PL लोखंडे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं असून याचा त्रास वाहनधारकांना होतोय. या पाण्यातून वाट काढत वाहनधारक जात असल्याचं चित्र आहे. हवामान खात्यानं पुढील 24 तासात कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय. पंढरपुरातल्या 7 गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी असेल. 7 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला गेलाय. 1 सप्टेंबरपासून म्हणजे आजपासूनच लॉकडाऊन जाहीर झालाय. 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये लॉकडाऊन असणार आहे. आता टॉप 3 न्यूज. राज्यात मृत्यूंच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात 4196 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. काल ही संख्या 3000
741 इतकी होती, तर दिवसभरात एकूण 4688 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. 104 कोरोनाग्रस्तांचा काल मृत्यू झालाय. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, गेल्या 3 महिन्यात जीडीपीमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत 20.1% वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेली ही आकडेवारी सर्वसाधारण अंदाज आहे आणि 2011-12च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन 32.38 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आणि तिसरी महत्त्वाची बातमी, देशात मंगळवारी नवा लस विक्रम नोंदवण्यात आला. दिवसभरात देशात 1.25 कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला आता वेग आलाय. देशात मंगळवारी 1.25 लाखांहून अधिक नागरिकांना लस मिळाली. गेल्या 5 दिवसात दुसऱ्यांदा 1 कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालंय. तसंच देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या 65 कोटींहून अधिक लस मात्रा देण्यात आलेल्या आहेत. ब्रेकनंतर स्वागत. पाहूयात आणखी काही स्पीड न्यूज. अफगाणिस्तानमधील कंदाहार शहरामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्यानंतरचा हा व्हिडिओ असून धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओत जे हेलिकॉप्टर उडतंय त्याला खाली रश्शीनं एक मृतदेह लटकवला गेलाय. हा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून ते हेलिकॉप्टर तालिबानी कंदाहारवरून फिरवताना दिसतंय. सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 8 लोक जखमी झालेत आणि एका नागरी विमानाचं नुकसान झाल्याचं सरकारी माध्यमांनी म्हटलंय. गेल्या 24 तासात आभा विमानतळावर हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. स्थानिक T20 लीग IPLसाठी BCCI मोठी तयारी करते. पुढील सीझनपासून IPL 2022 मध्ये 8 ऐवजी 10 संघ असणार आहेत. बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे 2000 कोटी रुपये ठेवली. अशा स्थितीत BCCI या 2 संघांकडून सुमारे 5000 कोटी रुपये मिळू शकतात. पुढील हंगामापासून 60 ऐवजी 74 सामने होणार आहेत. नवीन संघासाठी अहमदाबाद, लखनौ आणि पुणे या शहरांची नावं समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, लखनौमधील एकाना स्टेडियम आणि ही फ्रँचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रँचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. भारतानं टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारतीय खेळाडू मरियप्पन थंगवेलूनं उंच उडीत देशासाठी रौप्य पदक पटकावलं. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरियप्पननं पुरुषांच्या उंचगडी T63 प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलं. याच प्रकारात शरद कुमारनं 3रं स्थान मिळवून कांस्य पदक जिंकलंय. टोकियो पॅराऑलिम्पिक 2021 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सिंघराज आधानाला कांस्य पदक पटकावण्यात यश आलंय. पॅराऑलिम्पिक 2021 मधील भारताचं हे 8वं पदक आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने एक वेगळंच वक्तव्य केलंय. त्यात आफ्रिदीनं तालिबान्यांच्या बाजूनं बोलताना तो दिसलाय. तालिबानी यावेळी सकारात्मक पद्धतीनं समोर आले तसं तो म्हणाला. डुबकी किंग अशी ओळख बनलेल्या प्रदीप नरवालनं प्रो कबड्डी लीगच्या 8व्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला. तो PKLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. त्याला UP योद्धानं 1,65 लाख रुपयांची बोली लावत खरेदी केली. मनोरंजन विश्वातून बातमी. अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना वेग आला होता. त्यावर आता स्वतः सोनम कपूरनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत यावर उत्तर दिलं. या फोटोमध्ये सोनम कपूरनं तिची तोंड बॉडी दाखवत प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूर मुंबईत परतली. यावेळी सोनमला पाहून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती, मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय. शेरशाह चित्रपटानं नवा विक्रम नोंदवलाय. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आणि युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटानं सुरुवातीच्या पंधरवड्यात यशाच्या शिखराला स्पर्श केलाय. भारतात Amazon प्राईम व्हिडिओवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट म्हणून त्यानं नवा विक्रम रचला. या व्यतिरिक्त पहिल्या 2 आठवड्यात शेरशाहला 4100हून अधिक भारतीय शहरं आणि शहरांमधले प्रेक्षक लाभले.
या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका.